ह्या चमचमच्या ट्रॉफी 6 दिवसामध्ये उन्हात ठेवून थोडासा कलर तर डाऊन झालाय, पण उद्या दिवसामध्ये पुसून त्या परत चमक करण्यात येतील. यावेळेस अंपायर वाजत असताना लास्टच्या चासला खाली वाकून एक चौकार जमा होतोय. परेशच्या बॅट मधून दुसरा चौकार येतोय. षटकारांचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातंय, परंतु अद्यापही शांत आहे मैदानावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये यावेळेस उचललाय भिंगरी शॉट. षटकार येतोय. परेशच्या बॅट मधून निघालेली सुसाट गोल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोहोचते. आविर्पडा या संघाची. तसंच नवीन नाही तर पहिल्या दिवसापासून प्रमुख पंच म्हणून हरिश्चंद्र तात्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पंच म्हणून बघायला मिळत आहे. ते आता दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा दाखल होत आहे मैदानावरती. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे पहिल्या दिवसापासून या स्पर्धेच्या प्रमुख पाहुणे यावेळेस ऑन द स्ट्राईक ज्ञानेश्वर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. मागील 3 वर्षाचा अभ्यास केला तर ज्ञानू एवढी जबरदस्त फलंदाजी करत होता प्रत्येक मैदानावरती. यावेळेस बीट होतोय. सुरेख लाईन लेंथवर गोलंदाज चालू आहे. पहिला चेंडू डॉट. ज्ञानूच्या बॅट मधून अद्यापही चौकार किंवा षटकार आलेला नाही. डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी 50 मीटरची बाउंड्री असल्या कारणाने निव्याच्या बॉलवर कशा प्रकारे कनेक्शन केलं जाईल. यावेळेस व्हाईट यॉर्कर सक्सेस ठरत असताना यावेळेस सिंगल डाव मिळेल. सिंगलच्या मध्ये धावसंख्या 18. ज्या बॅट्समनच्या बॅट मधून अद्यापही 2 चौकार 1 षटकार येत असताना मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो